समाचार अब तक, सत्य का साहस। नमस्कार, मी नेहा आणि आपण बघत आहे समाचार अब तक। बघूया आजच्या काही ठळक बातम्या। नागपूर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 5च्या पथकाने फ्रीडम पार्कजवळ धडक कारवाई करून गांजाची विक्री करणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीला अटक केली। शेख शोएब शेख जमीर असे आरोपीचे नाव असून त्याच्याजवळून तब्बल 2 किलोपेक्षा अधिक गांजा जप्त करण्यात आला। रात्रीच्या सुमारास फ्रीडम पार्क ते शासकीय विज्ञान संस्था या मार्गावर पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले। त्याच्या सुटकेसची झडती घेतली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गांजा आढळून आला। पोलिसांच्या म्हणण्यानुसार आरोपी पूर्वीपासून गुन्हेगारी कारवायात सक्रिय असून त्याच्यावर यापूर्वीचे गुन्हेही दाखल आहेत। या कारवाईनंतर गुन्हे शाखेने त्याच्याविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे। क्राईम ब्रँच युनिट 5 पथकातील पोलीस अंमलदार नजीर शेख यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की एक इसम फ्रीडम पार्कजवळ सायन्स इन्स्टिट्यूटकडे जाणाऱ्या रोडलगत असलेल्या नाल्याजवळ स्वतःच्या ताब्यात गांजा जो आहे तो बाळगून तो विक्रीकरिता आलेला आहे अशी माहिती मिळाली होती। सदर मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने NDPS ॲक्ट कलमाच्या तरतुदीचा अवलंब करून सापळा रचून छापा कारवाई करण्यात आली। सदर छापा कारवाई दरम्यान 21:20 आरोपी इसम शेख शोएब शेख जमीर यांस ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यात असलेल्या कथ्या रंगाची ट्रॉली बॅग चेक केली असता त्यामध्ये एकूण 2 किलो 40 ग्रॅम वजनाचा 51,000 रुपये किमतीचा गांजा जो प्रतिबंधित आहे तो मिळून आला। त्यावरून सदर प्रकरणी पोलीस हवालदार नजीर शेख यांच्या फिर्यादीवरून सीताबर्डी पोलीस स्टेशन येथे NDPS ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर छापा कारवाईमध्ये एकूण 53,000चा मुद्देमाल मिळालेला आहे। यातील जो आरोपी आहे शेख शोएब शेख जमीर हा मूळचा राहणारा अकोला भगतवाडी येथील आहे व त्याच्यावर यापूर्वीचे चोरी तसेच मारामारीचे गुन्हे दाखल आहेत।